अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आज मी घेऊन आलेले आहे की चांगल्या लोकांना किंवा आपल्याला काही लोक खूप त्रास देतात। आपले नातेवाईक असू देत किंवा मित्रमंडळी असू देत, शेजारचे असू देत, आपण त्यांच्याविषयी खूप चांगला विचार करतो तरीही ते लोक आपल्याला त्रासच देतात। बोलण्यातून देतात, वागण्यातून देतात, नाही का अपमान करतात, बोलताना कुचकं बोलणे, अजून घालून पाडून बोलणे, नाही का कमीपणा दाखवणे, असं का होतं? आणि आपण तर त्यांच्याविषयी खूप चांगले आपल्या भावना असतात, आपले विचार चांगले असतात त्यांच्याबद्दल, आपण कधीच त्यांच्याबद्दल काही वाईट वगैरे बोलत नाही। तरी अशी नातेवाईकामध्ये किंवा मित्रमंडळीत, शेजारी पाजारी असतात अशी मोजकी की आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला म्हणजे आपल्याबद्दल त्यांना कधीच पॉझिटिव्ह वाटत नसतं, आपल्याबद्दल सारखी निगेटिव्हिटी पसरवत असतात, ह्याच्यापाशी बोलणं त्याच्यापाशी बोलणं आपल्याबद्दल वाईट। तर हे असं का होतं? तर ह्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की आपलं जे कर्म असतं, आत्ताचं असो किंवा पहिल्या जन्मीचं असो, या कर्मानुसार आपण जन्मताच आपल्या आयुष्यात कोण येणार आहे, कुठली व्यक्ती येणार आहेत, कुठली माणसं येणार आहेत, आपले नातेवाईक कोण असणार आहेत, मित्रमंडळी कोण असणार आहेत, हे अगोदरच आपलं ठरलेलं असतं। हे आपल्याच कर्माचं फळ असतं की ते आपल्या आयुष्यात येऊन आपल्या हातून ज्या गोष्टी काही वाईट घडलेल्या असतात त्याची फेड करण्यासाठी ते लोक आपल्या आयुष्यात येत असतात। आपल्याला असं पण वाटतं कधी कधी भाऊ असतात, एक भाऊ खूप चांगला असतो, सगळं व्यवस्थित वागत असतो, आणि एक असतो तो सारखं भांडणं करणं, सगळं मलाच पाहिजे, मी तुला काहीच नाही देणार। म्हणजे हे असं आपण कितीही त्याला सोडलं तरी त्या दुसऱ्या भावाचं समाधान होत नसतं। तर मग आपल्याला असं वाटतं की का असं आहे आपल्या आयुष्यात? तर हे पण आपल्या कर्माचं फळ असतं। समजा आपण आदल्या जन्मीत कधी कुणाचं कर्ज वगैरे घेतलं असेल, कुणाला काय केलं असेल, आणि आपण ते न फेडता आपलं संपलेलं असेल आयुष्य, आणि आता आपण ह्या जन्मात आहोत, तर मग ह्या जन्मात ते पाठीमागचं पण आपण ओझं घेऊन आलेलं असतो, ते पण आपल्याला हिथं फेडायचं असतं। त्यामुळंच लोक आपल्याशी कसंही वागू देत। आत्ता ठीक आहे, तुम्हाला राग येतो ना, त्यांच्याशी बोलायचं सोडायचं, त्यांच्याशी वाईट पण नाही वागायचं आणि चांगलं पण नाही वागायचं, आपलं नॉर्मल राहायचं, त्यांना जे करायचं ना ते करू द्यायचं। का तर ते स्वतःचं ओझं स्वतःच्या पाठीवर आता ते वाढवत असतात आणि ते त्यांना फेडायचं असतं। त्यामुळं आपण हे नाही करायचं। आता आपल्याला समजतंय ना, आपण बऱ्यापैकी हे जे आपलं लगेज आहे, वाईट लगेज, पुढच्या आयुष्यात आपण नाही घेऊन जायचं, हे आपण ठरवायचं आहे आता। त्यामुळं हे अशी लोक आपल्या आजूबाजूला असणारच आहेत, आपण फक्त त्यांना हँडल करायचं, काही बोलायचं नाही। हां, कधी वेळ आली तुमच्याकडं काही बोलण्यासारखं असेल तर 2 शब्द तुम्ही बोलू शकतात की जेणेकरून ते गप्प बसतील, पण हां, त्यांचं वाईट नाही चितायचं किंवा त्यांच्याबद्दल गॉसिपिंग नाही करायचं, हे तर आपल्या हातात आहे, हे आपण आता करू शकतो। त्यामुळं आपण म्हणू शकत नाही की का असे काय ह्याचं कारण ना फक्त वरती स्वामींना माहिती। आपल्याही हातून काहीतरी चुका झालेल्या असतील म्हणूनच ही लोक आपल्या आयुष्यात, आपण पण त्यांच्याकडून शिकायचं काहीतरी, की जाऊ दे ती मूर्ख आहेत ना, आपण नाही मूर्ख व्हायचं, आपल्याला तर समजते ना, आपण अध्यात्माच्या मार्गाला आहेत ना। आता तुम्ही जे ऐकतात व्हिडिओ ते तुम्ही खूप चांगले लोक असाल म्हणून तुम्ही हे ऐकताय, हे ऐकण्याचं पण किंवा अध्यात्माचं ऐकण्याची पण तुमची इच्छा व्हावी लागते, किंवा स्वामींबद्दल ऐकण्याची किंवा स्वामींची सेवा करण्याची सुद्धा इच्छा होणं खूप महत्त्वाचं आहे। ती स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण स्वामींबद्दल नामस्मरण पण नाही करू शकत। जेव्हा त्यांची इच्छा होते की नाही का ह्यानी माझ्या सेवेत यावं किंवा माझं शिष्य व्हावं किंवा माझ्या छत्रछायेखाली यावं, तेव्हाच आपण त्यांच्या छत्रछायेखाली जातो। स्वामीच आपल्याला ही बुद्धी देतात, तुम्हाला काय करायचं नाही हे स्वामी सांगतात। आपण जेव्हा स्वामी मार्गात येताना तेव्हा सगळं स्वामींवरती सोडायचं, आपले चांगले कर्म, वाईट कर्म फक्त स्वामींना सांगायचं, माझ्या हातून वाईट कर्म नका होऊ देत स्वामी, जे काय होईल ते चांगलं होऊ द्यात, आणि तुमच्या छत्रछायेखाली घ्या, मला तुम्ही माझा हात कधीच सोडू नका, एवढं तुम्ही स्वामींना सांगायचं। आणि आपल्या आयुष्यात असं नाही की आपल्या आयुष्यात चांगली पण खूप लोक असतात, ते पण आपल्या कर्माचं फळ असतं। आपण चांगलं काही गोष्टी केलेल्या असतील, चांगलं कर्म केलेलं असेल, त्याच्या बदल्यात आपल्याला आपल्या चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्यात भेटलेल्या असतात, मित्र पण खूप काही चांगले असतात, नातेवाईक पण चांगले असतात, मग हे चांगले पण असतात। मग ह्या चांगल्यांचा आपण विचार करायचा, वाईटांचा विचार नाही करायचा। ते तसे वागतात ना, आपण नाही वागायचं त्यांच्याशी तसं, त्यांना जे करायचं ते करू द्यायचं, हे आपल्या हातात आहे फक्त, आणि बाकीचं जे बघणार आहेत ते स्वामी बघणार आहेत। त्यामुळे आपण नाही टेन्शन घ्यायचं त्या गोष्टींचं, स्वामी सगळ्या गोष्टी बघत असतात, तुमचे चांगले कर्म बघतात, वाईट कर्म बघतात। म्हणून तुम्ही लोकांना चांगलं दाखवण्यापेक्षा तुम्ही आतमधून चांगले पाहिजे, तुम्ही स्वतःला आवडला पाहिजे, मी खूप चांगलं आहे असं मला वाटलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही स्वामींच्या जवळ जाता किंवा स्वामी तुम्हाला जवळ घेतात, तर
हे आहे कारण. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.